नमस्कार मित्रांनो, तुम्ही या कॅरमकडे बघा. तुम्ही पाहता या काळ्या सोंगटीला टोला लावला असता ती काळी सोंगटी गतिमान होऊन या निळ्या सोंगटीवर आदळते. आता समजा या काळ्या सोंगटीचा वेग आपल्याला माहीत आहे, पण काळी सोंगटी या निळ्या सोंगटीवर आदळल्याने ती गतिमान होते, पण तिचा वेग आपल्याला माहीत नाही. मग प्रश्न असा आहे की आपण हे भाकीत करू शकतो का की ती निळी सोंगटी कोणत्या वेगाने पुढे जाईल? तर बघा, अशा प्रकारचे प्रश्न आपण बल, न्यूटनचे नियम, त्वरण आणि इतर गोष्टी वापरून सोडवू शकतो. पण त्यासाठी आपल्याला बऱ्याच टप्प्यातून जावं लागेल. परंतु या व्हिडिओमध्ये आपण एक शॉर्टकट पाहणार आहोत आणि हा शॉर्टकट भौतिकशास्त्रातील एका अतिशय प्रभावी सिद्धांतावर आधारित आहे. त्याला आपण म्हणतो संवेग अक्षयतेचा सिद्धांत. तर आपण या सिद्धांताबद्दल काय म्हटले आहे ते पाहू. ते इतके प्रभावी का आहे ते पण समजून घेऊ आणि त्याचा उपयोग करून रॉकेट कसे काम करतो हे सुद्धा पाहू. तर संवेग अक्षयतेचा सिद्धांत म्हणजे काय? सर्वात आधी लक्षात ठेवा की संवेग म्हणजे काय. जर तुम्ही कोणत्याही वस्तूचे वस्तुमान आणि तिचा वेग यांचा गुणाकार केला तर जी संख्या मिळेल तिला त्या वस्तूचा संवेग म्हणतात, बरोबर? मग संवेग अक्षयतेचा सिद्धांत म्हणजे काय? तर मग चला पुन्हा आपण या कॅरमच्या उदाहरणाकडे येऊया. समजा आपल्याकडे ती काळी सोंगटी या निळ्या सोंगटीवर आदळण्याच्या आधीची परिस्थिती आहे. मग समजा आपण दोन्ही सोंगट्यांच्या एकत्रित संवेगाची गणना केली, म्हणजे प्रत्येक सोंगटीचा संवेग काढला आणि त्याचं एकूण मूल्य मिळवले. मग याला आपण म्हणू प्रारंभिक संवेग, म्हणजे त्या सोंगट्या एकमेकांवर आदळण्याआधीचा संवेग. आता बघा, ही काळी सोंगटी या निळ्या सोंगटीवर आदळल्यानंतरची परिस्थिती बघा. मग या सोंगट्या एकमेकींवर आदळल्यावर पुन्हा एकदा त्यांचा एकूण संवेग काढला, मग याला आपण म्हणू अंतिम संवेग. मग हा सिद्धांत असे सांगतो की प्रारंभिक संवेग हा अंतिम संवेगा इतकाच असतो. म्हणजे सोंगट्या एकमेकींवर आदळण्यापूर्वीचा संवेग आणि एकमेकींवर आदळल्यानंतरचा एकूण संवेग हा सारखाच राहतो. मग जरा विचार करा, याचा अर्थ काय होतो? सोंगट्या एकमेकांवर आदळल्यानंतर काय होते ते बघा. ही काळी सोंगटी थांबते आणि निळी सोंगटी वेगाने पुढे जाते, म्हणजेच ती स्वतःचा संवेग बदलते, बरोबर ना? पण हा सिद्धांत सांगतो की एकूण संवेगाचे मूल्य मात्र बदलत नाही. म्हणजे ही सोंगटी या सोंगटीवर आदळल्यानंतरही एकूण संवेग तसाच राहतो आणि म्हणूनच आपण म्हणतो की एकूण संवेग कायम राहतो. हाच अर्थ आहे संवेग अक्षयतेच्या सिद्धांताचा. आता हे ऐकल्यावर तुमच्या मनात अनेक प्रश्न येऊ शकतात, जसं की अशी अजून काही उदाहरणे आहेत का? हा नियम खरंच काम करतो का? नेहमीच असं होते का? आणि आपल्याला याची गरज तरी काय आहे? चला तर मग हे सगळे प्रश्न एक एक करून पाहूया. सुरुवात करूया या प्रश्नापासून की आपण याची पर्वा तरी का करावी, याचं महत्त्व काय? तर हा सिद्धांत आपल्याला सोंगट्या आदळण्याच्या प्रश्नांवर फार थोड्या टप्प्यामध्ये उत्तर शोधायला मदत करतो. तर चला आपण एक उदाहरण घेऊया. यात आपण काही आकडे वापरूयात, जेणेकरून आपल्याला हे नीट समजेल. मी चित्र थोडे मोठे करून दाखवले आहे, त्यामुळे आपण हे नीट पाहू शकतो. समजा या काळ्या सोंगटीचे वस्तुमान 10 एकक आहे. तर एककांबद्दल काळजी करू नका, आपण समजण्यासाठी हे असं घेत आहे. मग थोडे कठीण प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवूयात. आणि समजा निळ्या सोंगटीचे वस्तुमान 15 एकक आहे, म्हणजे ही सोंगटी थोडीशी जड आहे, ठीक आहे. आता समजा काळी सोंगटी 6 एकक वेगाने येत होती. तर प्रश्न असा आहे की ती काळी सोंगटी या निळ्या सोंगटीवर आदळल्यावर निळ्या सोंगटीचा वेग किती असेल? आपण हे कसं सोडवायचं? तर आपण संवेग अक्षयतेचा सिद्धांत वापरू शकतो. मग बघा, आपल्याला हा सिद्धांत वापरण्यासाठी सर्वप्रथम धडकेपूर्वीचा एकूण संवेग शोधावा लागेल. तो कसा शोधतो आपण? तर बघा, काळ्या सोंगटीचे वस्तुमान गुणिले वेग म्हणजेच 10 गुणिले 6 अधिक निळ्या सोंगटीचे वस्तुमान गुणिले वेग म्हणजेच 15 गुणिले 0, कारण निळी सोंगटी इथे स्थिर होती. मग हा जो संवेग मिळेल तो धडकेनंतरही तसाच राहतो. हाच आहे संवेग अक्षयतेचा सिद्धांत. आता त्या सोंगट्या एकमेकांवर आदळल्यानंतर काळी सोंगटी थांबलेली आहे, म्हणून तिचा संवेग बरोबर 10 गुणिले 0 अधिक निळी सोंगटी वेग घेते, म्हणून तिचा संवेग येतो 15 गुणिले v. तर मग आपल्याला इथे v ची किंमत म्हणजे निळ्या सोंगटीला प्राप्त झालेला वेग शोधायचा आहे. आता पहा, आपण संपूर्ण समीकरण तयार केलं आहे, फक्त आपल्याला ते सोडवायचं आहे. मग बघा, डाव्या बाजूला निळ्या सोंगटीचा संवेग 0 असल्यामुळे आपल्याला इथे एकूण संवेग मिळते 10 गुणिले 6 बरोबर 60.
तसेच उजव्या बाजूला काळ्या सोंगटीचा संवेग 0 होतो, मग तिथे आपल्याला मिळतं 15v. म्हणजे हे समीकरण असे होते 60 बरोबर 15v. आता दोन्ही बाजूंना 15ने भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळते v बरोबर 4 एकक. कारण 60 भागिले 15 केले तर आपल्याला 4 उत्तर मिळते आणि हेच आपलं उत्तर आहे. म्हणजेच त्या सोंगट्या एकमेकांवर आदळल्यानंतर निळ्या सोंगटीचा वेग हा 4 एकक होतो. बघा, फक्त काही पायऱ्या वापरून आपण हा वेग शोधू शकलो. मग आता कल्पना करा की जर आपल्याकडे हा सिद्धांत नसता तर मग आपल्याला बलाचे समीकरण वापरावे लागले असते, त्वरण शोधावे लागले असते, कदाचित न्यूटनचे नियम वापरावे लागले असते. हे तर खूपच गुंतागुंतीचे आणि वेळखाऊ झाले असते. पण हा सिद्धांत वापरून फक्त काही पायऱ्यातच आपल्याला उत्तर सापडले. म्हणूनच हे तत्व खूप छान आहे. आता जरी हा सिद्धांत खूप छान असला तरी त्याला एक अट आहे. पण आपण ती अट पाहण्याआधी चला काही आणखी उदाहरणे पाहूया आणि हा सिद्धांत प्रत्यक्षात कसा काम करतो ते समजून घेऊया. मग बघा, आपण आता एक बंदुकीचं उदाहरण घेऊया. इथे लक्षात घ्या, मी हिंसेला प्रोत्साहन देण्यासाठी नाही तर हा नियम समजून सांगण्यासाठी हे उदाहरण घेत आहे आणि खरंच हे खूप चांगलं उदाहरण आहे. बंदुकीतून गोळी झाडण्याआधी गोळी आणि बंदूक दोघेही स्थिर असतात, म्हणजे त्याचा एकूण प्रारंभिक संवेग हा 0 असतो. आता गोळी झाल्यानंतर काय होते? गोळी पुढे जाते, म्हणजेच तिला पुढे जाणारा संवेग मिळतो. पण संवेग अक्षयतेचा सिद्धांत सांगतो की जर प्रारंभिक संवेग 0 होता तर अंतिम संवेगही 0 असला पाहिजे, म्हणजे संवेगाचे जतन झाले पाहिजे. बरोबर? तर मग हे कसं शक्य आहे? तर तुम्हाला माहीतच असेल की गोळी सुटल्यानंतर बंदूक सुद्धा मागे जाते. म्हणजे याचा अर्थ होतो की गोळीला जितका पुढचा संवेग मिळतो तितकाच पण विरुद्ध दिशेचा संवेग बंदुकीला मिळतो. म्हणून जर आपण गोळी सुटल्यानंतरचा एकूण संवेग मोजला तर तो पुन्हा 0च राहतो. संवेगाचे जतन होते. आणि यावर अजून विचार करा, जितक्या जास्त गोळ्या झाडल्या जातात तितकाच जास्त मागचा संवेग बंदुकीला मिळतो आणि त्यामुळे बंदूक मागे वेग घेऊन सरकते. आणि हाच सिद्धांत रॉकेटवरही लागू होतो. रॉकेट अर्थातच गोळ्या झाडत नाही, पण तो गरम वायू खाली वेगाने फेकत असतो. त्यामुळे त्या वायूला खाली जाणारा संवेग मिळतो आणि त्याच वेळी रॉकेटला त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे एक प्रकारे वर जाणारा संवेग मिळतो. आणि कारण की तो रॉकेट हा गरम वायू सतत खाली फेकत असतो म्हणून रॉकेट सतत वर जाऊ लागतो, तसेच तो वेगाने जाऊ लागतो आणि संवेगाचे जतन होत राहते. अशा प्रकारे रॉकेट काम करतो. आता आपण काही उदाहरणं पाहिली ज्या ठिकाणी हा सिद्धांत काम करतो. मग पुढचा प्रश्न येतो की हा सिद्धांत कशा प्रकारे काम करतो? इथे संवेगाचे जतन का होते? बरं, याचा पूर्ण गणिती पुरावा आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहू. आता आपण थोडक्यात समजून घेऊ. यामागचं मुख्य कारण आहे न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. मग पुन्हा आपण आपल्या कॅरम बोर्डच्या उदाहरणाकडे येऊया. जेव्हा ही काळी सोंगटी या निळ्या सोंगटीवर आदळते तेव्हा ती निळ्या सोंगटीवर बल लागू करते आणि त्यामुळं निळ्या सोंगटीला काहीसा संवेग मिळतो. पण न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार निळी सोंगटी काळ्या सोंगटीवर सुद्धा तितकेच पण विरुद्ध बल लावते. म्हणून काळी सोंगटी तिचा संवेग गमावते, कारण ही दोन्ही बले अगदी समान असतात. मग काय होते? एक सोंगटी काही संवेग मिळवते तर दुसरी सोंगटी तितकाच संवेग गमावते. त्यामुळे एकूण संवेग तसाच राहतो. म्हणून धडकेनंतर एकूण संवेग कायम राहणं गरजेचे असते. आता हे पैशाच्या स्वरूपात समजून घेऊया. संवेगाला आपण पैसा समजून पाहूया. समजा 2 मुलांकडे मिळून 400 रुपये आहेत आणि त्यापैकी एक मुलगा दुसऱ्या मुलाला 50 रुपये देतो. तर त्या दुसऱ्या मुलाला 50 रुपये मिळतात, पण पहिल्या मुलाकडून 50 रुपये कमी होतात. परंतु जर आपण पाहिलं दोघांचे मिळून एकूण पैसे 400 रुपये इतकेच राहतात. बरोबर? खरं तर धडकेच्या वेळी संवेग हा एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूवर अशाच प्रकारे हस्तांतरित होतो इतकेच आहे. त्यामुळं एकूण संवेग हा तसाच राहतो. बघा, पैशांच्या तुलनेत संवेगाचा विचार करणे हे आपल्यासाठी हा सिद्धांत समजून घेणे खूप सोपे करते. आता पुढे आणखी एक प्रश्न असू शकतो, हा सिद्धांत नेहमीच लागू पडतो का? मग या ठिकाणी आपल्याला त्या अटीबद्दल बोलायचं आहे. तर मग त्या प्रश्नाचं उत्तर असेल नाही. बघा, हा सिद्धांत तेव्हाच लागू होतो जेव्हा वस्तूवर कोणतेही बाह्य बल प्रयुक्त होत नसेल. आता आपण समजून घेऊया बाह्य बल म्हणजे काय. तर पुन्हा आपण आपल्या कॅरमच्या उदाहरणाकडे येऊया.
जोपर्यंत या दोन सोंगट्या एकमेकांवर बल लावत असतात तोपर्यंत त्यांचा संवेग तसाच राहतो. हे अगदी तसंच आहे की जोपर्यंत ही दोन मुलं एकमेकांमध्ये पैसे देवाणघेवाण करत असतात तेव्हा त्यांचा एकूण पैसा तेवढाच राहतो. पण मग काय होईल जर त्या ठिकाणी तिसरं काहीतरी असेल आणि त्याने या सोंगट्यांवर बल प्रयुक्त केले. समजा कॅरम बोर्ड या सोंगट्यांवर घर्षण बल लावतो. आता ही सोंगटी हळूहळू मंदावेल आणि तिचा संवेग जो आहे तो कॅरम बोर्डकडे जाईल, बरोबर. आणि बघा, कारण की हा कॅरम बोर्ड आपल्या समीकरणाचा भाग नाही, आपण त्याचा संवेग विचारात घेत नाही, म्हणून या दोन सोंगट्यांचा संवेग नक्कीच बदलेल. यालाच आपण बाह्य बल म्हणतो. म्हणजे असे बल जे त्या वस्तूंपैकी नाही ज्यांचा संवेग आपण आपल्या समीकरणात घेतो. पुन्हा आपल्या पैशांच्या उदाहरणाकडे येऊया. समजा तिथे तिसरा मुलगा आहे ज्याचा पैसा आपण आपल्या गिनतीत घेत नाही आणि जेव्हा हे दोघे पण त्याच्याशी पैसे देवाणघेवाण करायला सुरुवात करतील तर त्यांचा एकूण पैसा नक्कीच बदलेल, हो ना. पण नक्कीच जर आपण सर्व 3 मुलांचे पैसे एकत्र घेतले तर त्यांच्यातील पैसा जतन होईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर आपण तीनही वस्तूंचा संवेग म्हणजे दोन सोंगट्या आणि कॅरम बोर्ड यांचा संवेग एकत्र घेतला तर संवेगाचे अजूनही जतन होईल, बरोबर. तर मग या तिघांचा संवेगाचे जतन कधीपर्यंत होईल? जोपर्यंत चौथी वस्तू तिथे बाह्यबल लावत नाही तोपर्यंत. जसं कधी कधी जमिनीवरून कॅरम बोर्डला घर्षण बल लागू शकते, समजलं ना. तर आपण ह्या व्हिडिओत काय शिकलो? जर 2 किंवा त्याहून अधिक वस्तू एकमेकांवर बल लावत असतील तर न्यूटनचा तिसरा नियम लागू होतो. त्या वस्तू नेहमी समान पण उलट दिशेने बल लावतात आणि त्यामुळे संवेग एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूवर हस्तांतरित होतो. त्यामुळे त्या सर्व वस्तूंचा एकूण संवेग तसाच राहतो. यालाच आपण म्हणतो संवेग अक्षय्य राहणे म्हणजेच संवेगाचे जतन होणे. हा सिद्धांत तेव्हा काम करतो जेव्हा कोणतेही बाह्य बल अस्तित्वात नसते, म्हणजे कोणतीही अशी बले लागू होऊ नयेत जी आपल्या समीकरणात घेतलेल्या वस्तूंच्या संवेगाशी संबंधित नाहीत. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.